माता रमाईने आटवलेल्या रक्तातून संवेदनाची निर्मिती प्रबोधनकार रोठे पाटील। रमाई जयंती निमित्ताने विविध संघटनांचे चर्चासत्र बुलढाण्यात संपन्न। शाहीर कलावंतांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार। माता रमाईच्या त्याग आणि समर्पणातून आटवलेल्या रक्ताच्या शाईने बाबासाहेबांनी संविधान लिहू शकले, तेव्हाच भारतातील स्त्रियांना राष्ट्रपती, पंतप्रधान पदांसोबत अधिकार आणि संरक्षण मिळाले। त्याच रमाईचा क्रांतिकारी त्याग, समर्पणाची भावना प्रत्येक महिलांनी आत्मसात केल्यास नक्कीच घराघरात बाबासाहेब निर्माण होतील, असं मत प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केलं। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त 7 फेब्रुवारीला बुलढाण्यातील आझाद हिंद संघटनेच्या संपर्क कार्यालयामध्ये रमाई ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ राणांगणी संघटना, किसान ब्रिगेड, ग्राम स्वराज्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 सत्रांमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम सत्रात ॲडव्होकेट रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले। शाहीर शंकरराव मोरे यांचे अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ विचारवंत नारायणराव भाकडे, संजय राका, बाबू शेलार, विठ्ठल वाघ, विजय साबळे पाटील, कमलाकर व्यवहारे, सुरेखाताई निकाजे, उर्मिला रोठे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख उपस्थितांसह शाहीर छायापान पाटील, रामसिंग श्रीवास्तव, पंचफुलाबाई गवई, यशोदाबाई खंडारे, वंदना अवसरमोल, गोपाल आमले, श्रीकृष्ण नाटेकर, आशाताई गायकवाड, भारती अवसार, ताई जाधव, भूपेश पाटील, राम व्यवहारे, मुकेश राणे, मुकेश तायडे आदींची चर्चासत्रात सहभाग घेत संपूर्ण अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केले। सर्वप्रथम शाहिरी गीतातून माता रमाईंना मानवंदना देत सामूहिक माल्यार्पण, पुष्पांजली समर्पण करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे बहारदार संचालन पंचफुलाबाई गवई यांनी तर आभार प्रदर्शन उर्मिलाताई रोठे यांनी व्यक्त केले। यशस्वी हे साठी आयोजन संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। शेवटी राष्ट्रगीताने माता रमाईंना अभिवादन करीत समारोप करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, कलावंत आणि शाहीर यांचा स्मृतिचिन्ह देऊन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख, सत्तार, बुलढाणा।